तर नमस्कार, आपण पाहतात मराठी भूमी. राजकारणात पुन्हा एकदा मोठा वाद उफाळून येण्याची चिन्ह दिसत आहेत. कारण धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ करण्यात आलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे वातावरण चांगलंच तापल्याचं हे चित्र दिसत आहेत. धनंजय मुंडे यांच्या समर्थक म्हणून ओळखले जाणारे गोविंद फड यांनी फेसबुकवर एक आक्रमक आशयाची पोस्ट केली. या पोस्टमध्ये धनंजय मुंडे यांच्या केसाला धक्का लागला तर मनोज जरांगे पाटील आणि आमदार सुरेश धस यांचा खेळ केला जाईल असा इशारा दिल्याचा आरोप केला जात आहे. या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर याआधीच काही दिवसांपूर्वी वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड याने फेसबुक पोस्ट करत काही संकेत दिले होते. त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरण पुन्हा चर्चेत आलं. दरम्यान वाल्मिक कराड यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे प्रकरण आणखी संवेदनशील बनलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत सुपारी दिल्याचा दावा केला होता. त्यानंतर संबंधित आरोपीच्या नार्को चाचणीची मागणीही करण्यात आली होती. तर दुसरीकडे महादेव मुंडे प्रकरणातील काही आरोपींच्या नार्को टेस्टबाबतही चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर आता गोविंद फड यांच्या पोस्टमुळे राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघालं आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांवरही प्रतिक्रिया दिली आहे. आरोपीच्या कुटुंबियांनी सोशल मीडियावर पोस्ट करण्यापेक्षा थेट पत्रकार परिषद घेऊन सत्य समोर आणावं अशी मागणी करण्यात आली आहे. जर काही सांगायचं असेल तर स्पष्टपणे समाजासमोर मांडावं असं मत व्यक्त करण्यात आलं आहे. या सर्व घडामोडीमुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीची वाढली आहे आणि शक्यता राजकीय विश्लेषण व्यक्त करत आहेत. कारण समर्थनाकडून होणारे आक्रमक विधानं ही अनेकदा मुख्य नेत्यांनाही स्पष्टीकरण देण्याच्या स्थितीत आणतात आणि त्याने केलेल्या पोस्टविरोधात स्थानिक पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. संबंधित व्यक्तीविरोधात योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करत प्रशासनाला धस यांच्या समर्थकांनी निवेदन देण्यात आले आहे. काही कार्यकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर 8 दिवसात कार्यवाही नाही झाली तर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. प्रतिक्रिया देताना काहींनी या पोस्टचा निषेध नोंदवला आणि अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे सामाजिक सलोखा बिघडू शकतो अशी चिंता व्यक्त केली. सुरेश धस आणि मनोज जरांगे पाटील हे बहुजन समाजाचं नेतृत्व करत असल्याचं सांगत त्यांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषा वापरणं अयोग्य असल्याचं मत मांडण्यात आलं. तसेच प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात ठेवावी, अन्यथा जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे. मात्र या सर्व घडामोडीवर अधिकृत भूमिका काय हे स्पष्ट झालेलं नाही. एकूणच सोशल मीडियावरील पोस्टमुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालं आहे. पुढील काही दिवसात प्रशासन कोणती पावलं उचलेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर आपल्याला काय वाटतं, सोशल मीडियावरील अशा पोस्टवर तात्काळ कारवाई होवी का? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा. अशा संतुलित आणि जबाबदार बातम्यांसाठी पाहत राहा मराठी भूमी. जय हिंद, जय महाराष्ट्र.